घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून भुरळ पाडून हात चलाकीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे शहर पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4 या पथकाला यश आले। या टोळीतील 4 अटक करण्यात आली असून त्यामध्ये एका ज्वेलर्स व्यावसायिकाचाही समावेश आहे। त्याच्याकडून सुमारे 130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। तसेच त्यांनी पुणे आणि मुंबईतील 12 गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले। ठाणे शहर परिसरात सामान्य लोकांना बोलण्यात गुंतवून भुरळ घालून हात चलाकी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने फसवणूक चोरी करण्याच्या घटना नोव्हेंबर, डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 3 महिन्याच्या कालावधीत घडल्या होत्या। हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानुसार उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4 युनिट कार्यालयाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती। त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा घटक 4 चे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ठाणे व मुंबई परिसरात माहिती काढून ते गुन्हे करणाऱ्या टोळीचा मागोवा काढला। याच दरम्यान मुंबईतील राजू प्रकाश चव्हाण, रमेश विजयकुमार जयस्वाल आणि संजय दत्ताराम मांगडे त्या तिघांना 22 जानेवारी 2016 रोजी रात्री अटक केली। त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी डिसेंबर 2015 ते जानेवारी 2026 दरम्यान ठाणे जिल्हा व मुंबईमध्ये केलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकल्याचे सांगितले, तर काही मुद्देमाल त्यांच्याकडून जमा करण्यात आलाय। तसेच या गुन्ह्यातील आरोपींकडून मुद्देमाल घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात मदत करणारा मुंबईतील ज्वेलर्स व्यावसायिक रामसिंग लालसिंग चव्हाण यालाही अटक करण्यात आले। तसेच या चौघांकडून ठाणे मुंबई शहर परिसरातील एकूण 12 गुन्ह्यांमधील एकूण 130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 16,99,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। ठाण्यात दिव्यांग व बालकांसाठी उपयुक्त साहित्यांचे वाटप करण्यात आले। शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस दरवर्षी ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र यावर्षी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष टाळत संवेदनशीलतेचं भान ठेवण्यात आले। शिंदे साहेबांच्या विचारांना अनुसरून हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे। ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग बांधवांसाठी तसेच लहान मुलांसाठी उपयुक्त असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। या उपक्रमाची सुरुवात ठाण्याच्या आनंदमठ येथील शिवसेना कार्यालयामध्ये करण्यात आली। या दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच लहान मुलांना उपयुक्त साहित्यांचे वाटप खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले। याचबरोबर शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ बॅनरबाजी किंवा जल्लोष न करता विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। ही शिवसेनेच्या सामाजिक विचारांची आणि शिंदे साहेबांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ओळख आहे। या कार्यक्रमावेळी शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक सौ मीनाक्षी शिंदे, उपजिल्हा प्रमुख रमेश वैकी, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे, विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत। या परीक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातून 1,08,054 विद्यार्थी या परीक्षा देत आहेत। 12वीसाठी 193 परीक्षा केंद्राची निवड करण्यात आली। परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसे कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली। ही पथके विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवणार आहेत। 12वी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली असून ठाण्यातून 55,576 विद्यार्थी तर 52,478 विद्यार्थिनी परीक्षा देत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली आहेत। परीक्षा केंद्रावर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे। भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांचा समावेश आहे। तसेच विशेष महिला पथकांचा समावेश करण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये अंबरनाथ येथील एका परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले। या केंद्रावर पथक नियुक्त करण्यात आले असून या परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुख व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये याकरिता दक्षता घेण्यात आली आहे। या केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना
पोलीस यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणेकरांचा बहुप्रतीक्षित असा संस्कृती आर्ट फेस्टिवल 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान उपवनतला येथे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. यंदाचा फेस्टिवल कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित करण्यात आला होता. संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026च्या शेवटच्या दिवशी मुख्य आकर्षण ठरले ते सुप्रसिद्ध हास्यकवी तसे लोकप्रिय हिंदी मालिका फेम तारक मेहता का उल्टा चष्मामधील तारक मेहता उर्फ शैलेश लोढा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारित विनोद, प्रभावी कविता आणि सहज संवादात्मक शैलीने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. दरवर्षी हा फेस्टिवल अधिक व्यापक करण्याचा संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या संपूर्ण टीमचा प्रयत्न असतो. त्याप्रमाणे यावर्षी अनेक मान्यवर कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून या फेस्टिवलला वेगळी उंची प्राप्त करून दिले. सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार. ठाण्याच्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून संस्कृती आर्ट फेस्टिवलची ओळख आहे. ठाण्याच्या संस्कृतीत वारसा पुढे नेणारा अनेक कलावंतांच्या हक्काचे व्यासपीठ ठरणारा हा संस्कृती आर्ट फेस्टिवल पुन्हा पुढच्या वर्षी एका नव्या संकल्पना घेऊन आणि नव्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यंदाचा भव्य दिव्य हा उत्सव यशस्वी करणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या संपूर्ण टीमचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि RTOच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार केळकर यांनी 3 हातनाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, RTO आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या निर्णयाची माहिती केळकर यांनी समाज माध्यमांना दिले. शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे आदी विभागात वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. अवजड वाहने, खाजगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत. वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावे यासाठी शहरात 2000 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनात त्याबाबत मागणी करण्यात येईल असेही केळकर यांनी सांगितले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, RTOचे अधिकारी श्री योगेश गोसावी तसेच नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईर, श्री ढोले तसेच नागरिकांच्या वतीने माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, अमित सरया, सुनील जोशी, उषा वाघ, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे मितेश शहा, जितेंद्र मडवी, हिरानंदानी भागातील प्रतिनिधी श्री डे, मेघनाथ घरत, विशाल वाघ, निलेश पाटील, सुरज दळवी, ॲडव्होकेट अलकेश कदम, फरहान सिद्दीकी आदी यावेळी उपस्थित होते.
अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.